नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित. 5, 12, 18 आणि 28% कर आकारणीला मंजुरी. लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात विचारविनिमय व्हावा, पंतप्रधानांचा पुनरुच्चार. जलवायू परिवर्तनाबाबतचा महत्त्वपूर्ण पॅरिस करार आजपासून लागू. बुलढाणा जिल्ह्यात कोकरे आदिवासी आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी 11 आरोपींना अटक, चौकशी एसआयटी मार्फत. आणि वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर ठाणी उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेनं काल या कराचे दर निश्चित केले. या संदर्भात नवी दिल्ली इथं झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीएसटी परिषदेनं विविध वस्तू आणि सेवांसाठी 4 टप्प्यांमध्ये करांचे दर निश्चित केलेत. यामध्ये सर्वात कमी दर 5%, त्यानंतर 12, 18 आणि सर्वाधिक म्हणजे 28% असे दर ठरवण्यात आल्याचं जेटली म्हणाले. वाढत्या महागाईवर नियंत्रण राखण्यासाठी सर्वसमावेशक विचार करूनच हे दर निश्चित केलेत. ग्राहक किंमत निर्देशांका अंतर्गत येणाऱ्या निम्म्या अत्यावश्यक वस्तूंवर यापुढे कर आकारला जाणार नाही, तर सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तू 5% कराच्या अधिपत्याखाली येतील, असंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निश्चित केलेला 12 आणि 18% कर येत्या 1 एप्रिल 2017 पासून लागू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या ज्या वस्तूंना 30 ते 31% असा कर आकारला जातो त्यांना नव्या जीएसटी प्रणालीनुसार सर्वाधिक असलेला 28% कर लागू होईल. तसंच एसयूव्ही सारख्या महागड्या गाड्या, तंबाखू आणि शीतपेयांवर 28% करासहित अतिरिक्त उपकरही भरावा लागणार आहे. जीएसटी लागू झाल्यानं राज्यांना होणाऱ्या संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई या उपकरामधून पुढील 5 वर्षे केली जाईल. त्यानंतर मात्र हा उपकर रद्द होईल, असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. जो इन डीमेरिट गुड्स या लग्जरी प्रोडक्ट्स पे लेवी कम हो वो नहीं होगा. जितना एग्जिस्टिंग अमाउंट है उतना होगा. वो एक्स्ट्रा जो देते हैं 28 से ऊपर वो सेस के रूप में देंगे, उसमें से कॉम्पेंसेशन फंड कर देंगे ताकि टैक्स पेयर के ऊपर कोई एडिशनल कॉम्पेंसेशन का बर्डन ना आए. सीमा शुल्क, सेवा कर आणि मूल्यवर्धित करांची जागा जीएसटी घेणार असल्यानं राज्यांना होणारा तोटा भरून काढण्यासाठी पहिल्याच वर्षात 50,000 कोटी रुपयांची आवश्यकता भासेल, असं ते म्हणाले. सर्वसामान्यांवरचा कराचा भार वाढवावा असा सरकारचा उद्देश नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात यासाठी व्यापक चर्चा होण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ही चर्चा घडवून आणण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा, असं प्रतिपादनही त्यांनी केलं. नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आयोजित दिवाळी मंगल मिलन कार्यक्रमात ते काल बोलत होते. देशात सकारात्मक विचार निर्माण करण्यात माध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं सांगत विविध क्षेत्रातल्या परिवर्तनाकडे लोकांचा सध्या कल आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. नागरिकांना कमी वेळात स्वच्छतेचं महत्त्व पटलं असून स्वच्छतेसाठी चांगलं काम चालू असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. समान श्रेणी समान निवृत्ती वेतन अद्याप लागू न झालेल्या केवळ 1 लाख माजी सैनिकांचा प्रश्न येत्या 2 महिन्यात सोडवण्यात येईल अशी ग्वाही संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पर्रिकर जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते. काल बडगाव इथं त्यांनी माजी सैनिकांशी संवाद साधून त्यांना आश्वस्त केलं. देशात 20 लाख माजी सैनिक आहेत. त्यापैकी 1 लाख सैनिकांना काही तांत्रिक अडचणींमुळे समान श्रेणी समान निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळू शकला नाही. मात्र ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असं पर्रिकर म्हणाले. माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5,507 कोटी रुपये वितरित केल्याची माहितीही त्यांनी दिली. भारत पाकिस्तान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती चालू होत्या. काल तिथं शस्त्रसंधी उल्लंघनाचा प्रकार घडला नाही. मात्र काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. सुरक्षा दलाच्या जवानांनी सोपोर क्षेत्रात एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. तो पाकिस्तानचा नागरिक असून लष्कर ए तोयबा या संघटनेशी संबंधित असावा असा संशय आहे.
जलवायू परिवर्तनाबाबतचा पॅरिस करार आजपासून लागू होणार आहे। हा करार लागू होण्यासाठी 55% वैश्विक ग्रीन हाऊस उत्सर्जनाची जबाबदारी घेणाऱ्या किमान 55 देशांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या। त्या झाल्यानंतर आता हा करार लागू करण्यात आला। एकूण 72 देशांनी या कराराचं स्वागत केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या पाळा गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी 13 आरोपींपैकी 11 जणांना अटक करण्यात आली असून 2 जण फरार आहेत। यापैकी 10 जण शाळेतले कर्मचारी असून 1 पदाधिकारी आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे। पीडित मुलगी दिवाळीच्या सुट्टीत घरी गेली असता तिने लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार आई-वडिलांना सांगितला। त्यांच्याकडून हा प्रकार आमदार एकनाथ खडसे यांना समजल्यानंतर खडसे यांनी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांना या गंभीर प्रकरणी कारवाई करण्याची विनंती केली। त्यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात येऊन पीडित मुलीकडून अत्याचारांबाबत माहिती घेण्यात आली। तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी 13 आरोपींपैकी 11 जणांना अटक केली। या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वेता खेडेकर आणि पोलीस उपअधीक्षक रुपाली दरेकर अधिक तपास करत आहेत। शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी आवश्यक असलेल्या लँड पुलिंगचं काम तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। ते काल वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलत होते। या महामार्गासाठी भूखंड पुनर्खरेदीचे दर निश्चित करून जमीन मोजणीचं काम लगेच सुरू करावं असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या भूधारकाच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतला आहे। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सर्व भूधारकांना विशेष बाब म्हणून लागू करणं, भूधारकांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी बृहत आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करणं इत्यादी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली। गावांचं अर्थकारण सुधारण्यासाठी आणि पर्यायानं विकासाचं चक्र गतिमान होण्यासाठी दर्जेदार रस्ते बांधणीवर प्राधान्यानं लक्ष द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सार्वजनिक बांधकाम विभागाचं संपूर्ण कामकाज संगणकीकृत आणि ऑनलाईन करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले। वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उद्देशानं प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे। त्यामुळे जिल्ह्यात सायबर पोलीस स्थानक असलेलं महाराष्ट्र हे लवकरच देशातलं पहिलं राज्य ठरेल असं गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। या संदर्भात सरकार लवकरच एक अधिसूचना जारी करणार आहे। गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असून मोठ्या आणि मध्यम शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आर्थिक आणि सायबर गुन्हे सर्रास घडत आहेत। मात्र प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुसज्ज यंत्रणेअभावी यातल्या बऱ्याच गुन्ह्यांचा छळा लागत नाही। त्यादृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी 34 सायबर गुन्हेगारी प्रयोगशाळा जिल्हास्तरावर, 7 प्रयोगशाळा पोलीस महानिरीक्षक कार्यालयांमध्ये तर 9 प्रयोगशाळा पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात उभारण्याचा सरकारचा मानस आहे। रस्त्यावर बेवारसपणे भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेला काल मुंबईत मुलुंड इथं सुरुवात करण्यात आली। केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। खासदार किरीट सोमय्या, आमदार तारासिंग आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। केंद्र सरकारचा पर्यावरण विभाग आणि नीलम वेलफेअर बोर्ड यांनी संयुक्तपणे ही मोहीम आखली असून 10 तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक मुंबईतल्या दरमहा 1500 कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करणार आहे। विविध उत्पादनांच्या निर्यातीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना काल मुंबईत एक्सपोर्ट एक्सलन्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन या संघटनेच्या पश्चिम विभागानं आयोजित केलेल्या या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। मंदीच्या काळातही निर्यातीत महाराष्ट्र आपला हिस्सा टिकवून आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस या धोरणाअंतर्गत विविध सुधारणा करून हा हिस्सा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्याचे परिणाम आपल्याला भविष्यकाळात निश्चितपणे पाहायला मिळतील असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला। या सोहळ्यात एकूण 26 कंपन्यांना देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सरकारी शाळांमधून होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीला चाप बसवण्यासाठी राज्य शासनानं सेल्फीच्या माध्यमातून अभिनव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना यापुढे वर्गातल्या 10 मुलांचा एक सेल्फी फोटो घेऊन सरल या संकेतस्थळावर महिन्यातून 2दा अपलोड करावा लागणार आहे। सेल्फीसोबतच प्रत्येक मुलाचं नाव आणि आधार क्रमांकाची नोंदणी करणंही बंधनकारक आहे। राज्याच्या शिक्षण खात्यानं काल काढलेल्या अध्यादेशात याबाबतची माहिती देण्यात आली आहे। या उपक्रमामुळे शाळेत नियमितपणे न येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध होऊ शकेल अशी अपेक्षा आहे।
कोकण रेल्वेनं रत्नागिरी स्थानकात सौर ऊर्जा निर्मितीतून स्वयंपूर्णता साधण्याचा प्रयत्न केलाय। स्थानकावर बसवलेल्या सौर ऊर्जा संयंत्रातून 4 मेगावॉट विजेची निर्मिती करून या विजेचा वापर रेल्वे स्थानकात करण्यात येतो आहे। यामुळे रेल्वेची दरमहा 80,000 रुपयांची बचत होते। आगामी काळात सर्व स्थानकांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला असून भविष्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून 3 ते 4,000 किलोवॅट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे। सध्या रत्नागिरी स्थानकात मिळणारी अतिरिक्त वीज महाराष्ट्र विद्युत मंडळाला देण्यात येते। या इमारतीवर आणखी सौर ऊर्जा संयंत्र बसवून जादा वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे। रत्नागिरीनंतर आता चिपळूण, कणकवली आणि सावंतवाडी इथं सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलंय। त्यासाठी सुमारे 4 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। भविष्यात सौर ऊर्जेवर रेल्वेगाडी चालवण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम यांनी दिली। स्टेशनवर आपण 20-25 किलोवॅटचे जरी प्रोजेक्ट लावले तर 1000 ते 2000 किलोवॅट इतकं प्रोडक्शन आपण करू शकतो। त्याच पद्धतीने जर अधिक आपल्याला जर करायचं झाले तर जे आमचे ऑफिसेस आहेत त्यांच्याही रूफटॉपवर आपण अशा पद्धतीचे प्रकल्प राबवू शकतो आणि 3000 किलोवॅट पर्यंत उत्पादन कोकण रेल्वेच्या वेगवेगळ्या ज्या इमारती आहेत त्याच्या रूफटॉपच्या माध्यमातून आपल्याला करता येईल। नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जलशुद्धीकरण यंत्र बसवून गावकऱ्यांना अत्यल्प खर्चात पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलंय। पुरुषोत्तम नगर ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांचं आरोग्य संवर्धन आणि गावाच्या विकासातले मूलभूत घटक लक्षात घेऊन जलशुद्धीकरण यंत्राद्वारे गावकऱ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं। केंद्र सरकारच्या 14व्या वित्त आयोगातून ही योजना प्रत्यक्षात आली असून ग्रामपंचायतीला परवडेल इतक्या खर्चातून उभारण्यात आली आहे। आरओ सिस्टम सगळ्यांना शक्य नसतं आणि ते पाणी एवढं शुद्ध मिळत नाही। त्याच्यापेक्षा हे शुद्ध पाणी आणि स्वस्त दरात 5 रुपयामध्ये आम्ही 20 लिटर पाणी देणार। यंत्रणेचा देखभाल खर्च अत्यल्प असल्यानं आणि मानवी श्रम नसल्यानं ही योजना लाभकारीच ठरली आहे। या अंतर्गत गावातल्या प्रत्येक घराला एटीएम कार्ड दिलं असून महिन्याकाठी 150 रुपयांचं रिचार्ज करून दिलं जातं। अवघ्या 5 रुपयात 20 लिटर पाणी मिळत असून गावकऱ्यांना हे पाणी 24 तास उपलब्ध होतं। या यंत्रणेत पाणी शुद्ध झाल्यावर उर्वरित 50% पाणी ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष संवर्धनासाठी आणि गुरांच्या पिण्यासाठी वापरलं जातं। ग्रामपंचायतीच्या या उपक्रमानं प्रगतीचं पाऊल तर पुढे टाकलंच आहे, तसंच हा उपक्रम इतर अनेक ग्रामपंचायतींसाठीही अनुकरणीय आहे। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊ। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। शीख समाजाचे गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त निघालेल्या जागृती रथयात्रेचं काल पुण्यात आगमन झालं। 15 दिवसांपूर्वी गुरु गोविंद सिंग यांच्या जन्मगावातून निघालेली ही रथयात्रा देशातल्या 9 राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे। या रथामध्ये गुरु गोविंद सिंग यांनी युद्धात वापरलेली शस्त्र, लहानपणी ते खेळत असलेली तोफ आणि ग्रंथ साहिब ठेवण्यात आलेत। आज ही यात्रा देहू रोड मार्गे नवी मुंबईकडे रवाना होईल। मिरवणूक करून ही गाडी पुण्यामध्ये फिरणार आहे आणि जे आपलं गणेशपेठ गुरुद्वारा आहे सिंग सभा तिथे जाणार आहे। तिथं 10 ते 11 11:30 पर्यंत तिथं मग पुढे जय जवान नगर, दशमेश गुरुद्वारा दशमेश नगर, मग खडकी गुरुद्वारा आणि पिंपरी गुरुद्वारा आणि मानसरोवर आणि देव रोड गुरुद्वारे हे इथपर्यंत आपली यात्रा जाणार आहे। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित 5, 12, 18 आणि 28% कर आकारणीला मंजुरी। लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात विचारविनिमय व्हावा, पंतप्रधानांचा पुनरुच्चार। जलवायू परिवर्तनाबाबतचा महत्त्वपूर्ण पॅरिस करार आजपासून लागू।
बुलढाणा जिल्ह्यात कोकरे आदिवासी आश्रमशाळेतल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी 11 आरोपींना अटक, चौकशी एसआयटी मार्फत. आणि वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबर ठाणी उभारण्याचा राज्य सरकारचा संकल्प. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.